वेलकम मित्रांनो, आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिली शिंदे मामा एजन्सी. तर आता आपले सर्व एक्स्ट्रा राहिलेले मेंबर आलेले आहेत, पाहू शकता. सगळ्यात मोठे अण्णा, पप्पा, भैया मामा, गोटू दादा, वेंताजी सर व दीपक काका सगळेजण आलेले आहेत, पाहू शकता. व आपण गाडी घेतलेली आहे म्हणून ते हार आणलेला आहे आपण मोठा. सगळेजण गाडीकडे येत आहेत, पाहू शकता तुम्ही. गाडीकडे आले सगळेजण. हां, व आपण आता वर जात आहोत. हे कॅमेरामॅन प्रतीक भैया कॅमेरामॅन आहे आपला. हे आहेत आता गाडीचं उद्घाटन, म्हणजे आता गाडीची चाबी भेटेल. तर आपण पाहूया. आपण गाडी कशी आलो आहोत तर पाहू शकता. तर आता चाबी घेत आहेत, सर्व केलं आहे. तर आता आलेले आहेत चाबी घ्यायला, पाहू शकता. थांबा, सर्व खाली बसलेले आहेत. आणि हे दोघं, हे माझा मामा आहे आणि गोडदादा आहे. वेलकम टू माय न्यू शॉर्ट्स. आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही शोरूमला गाडी घ्यायला आलो आमची. तर आम्ही ती गाडी घेतली आहे आणि अण्णा गाडी चालवत आहेत. आणि अण्णाला विचारू कशी फिलिंग येत आहे गाडी चालवताना. व नवं आता क्रुझरचं मॉडेल निघले, तर तुम्ही काय म्हणता ना? ही क्रुझर फोर्स कंपनीची जे क्रुझर आहे, नवीपेक्षा आपल्या जुनीपेक्षा ही आताची जे क्रुझर आहे नवी AC वाली पांढऱ्या कलरची, 16 लाख रुपये किंमत आहे या गाडीची. पण एवढी भारी गाडी आहे ना, खरंच कार चालवण्यासारखी चालवली. आता जवळपास मी 40 किलोमीटर चालवलो गाडी. नेमकीच आम्ही आता शोरूम मधून घेतली होती अर्ध्या तासापूर्वी. 40 किलोमीटर गाडी चालवली, पण इतकी गाडीची फिलिंग भारी वाटायली ना, लय जबरदस्त आहे एकदम. आणि कार चालवण्यासारखी. फक्त एवढे आहे की लांब लचक गाडी असल्यामुळं हे लक्षात ठेवावं लागतंय की ही गाडी जरा लांब आहे म्हणून. लांब अशी हे बघ. आणि सस्पेन्शन चांगलं आहे आणि AC पण लय भारी आहे. AC इतकी भारी आहे हिची. चिल्ड गाडी व्हायली, चिल्ड AC चिल्ड व्हायली एकदम. आता पुढं बघू शकता, पुढं दाखवतो. हे बघा, हे आता आम्ही परभणीमध्येच आहोत. बरं अण्णा, या गाडीचा आवाज काऊन येत नाही असं? आणि या गाडीचा सेन्सर गाडी असल्यामुळं या गाडीचा आवाज पण येत नाही, काही नाही. एकदम कार सारखं. आणि हेवी इंजन आहे, हेवी इंजन आहे, एकदम चांगली गाडी. आता कंपनीमध्ये आम्ही विचारपूस केली शोरूमला की या गाडीचा ॲव्हरेज वगैरे किती आहे. या गाडीचा ॲव्हरेज, जुन्या गाडीला ॲव्हरेज 15-16चा होता, पण हिला दिलेला आहे 13चा ॲव्हरेज. 13चा ॲव्हरेज दिला. आणि आता हे काऊन वाजत आहे अण्णा? हे काऊन वाजत आहे ते मला काही मेळ लागणं, कशामुळे वाजले. हा, हे सेन्सर आहे मित्रांनो. हे सेन्सर कसं काय चालू झालं ते काही कळलं ना मला. हा, ऑटोमॅटिक बंद होत आहे, चालू होत आहे ते. आणि या गाडीचं जे ॲव्हरेज आहे, AC वर 11चा ॲव्हरेज सांगितला त्यांनी. बरं अण्णा, जर आपण AC सुरू केली तर ही गाडी कितीचा ॲव्हरेज देईन बरं का? 11चा. बरं, इथून पुढचा काळ कोणत्या गाडीचा आहे? इथून पुढचा काळ ACचाच आहे. कारण की आता जुन्या त्याच्या गाड्यामध्ये कोणाला बसू वाटतं ना, गरम, थंडी, पाऊस. त्याच्यामुळं AC गाडी असली का तर गरमीच्या दिवसात थंड करते आणि थंडीच्या दिवसात थंडी कमी करते. आणि पावसाळ्यामध्ये काय होतंय, पाऊसमध्ये येते, मग काच वरच केले तर पुढे धुके चमकतात. त्याच्यामुळं ते हिटर चालू असलं तर ते धुके चमकत नाहीत. आणि समोरच्या गाड्या कशा यायल्यात काय ते क्लिअर दिसतं याच्यातून. म्हणजे चालवणाऱ्याला ही एकदम सेफ्टी गाडी आहे. जर तुम्हाला क्रुझर घ्यायचा जर विचार चालू असला तर काय करा, आपण नवीच गाडी घ्या. जुन्या गाडीच्या पेक्षा नवीन गाडी खूप बेटर. बरं अण्णा, आपण कोणत्या शोरूम मधून गाडी घेतली? कसं शोरूम आहे ते? शिंदे मामा शोरूम परभणी. शिंदे मामा शोरूम परभणी, इथून ही गाडी घेतली. आणि तिथे शिंदे म्हणजे ते देशमुख सनपुरीकर आहेत, ते देशमुख आहेत, त्यांचं शोरूम आहे. आणि शोरूमवाले पण माणसं खूप चांगले, खूप चांगली माणसं आहेत. त्यांना व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं आणि या गाडीचं महत्त्व पटवून सांगितलं त्यांनी आम्हाला. म्हणून
बाबा आम्ही काय केलं नवी गाडी घेण्याचा विचार केला होता आणि नवी गाडी घेतली. आता बघूच याचं व्ह्यूवर कसे असतात काय असतात म्हणजे चालून बघू. याचा भविष्यामध्ये पण आम्ही ही गाडी 5-6 महिन्याचे झाल्यावर पुन्हा व्हिडिओ बनवणार आहोत. कुठं लांब जरी जायचं तर आता स्पीड किती आहे काय आता सध्या तर कंपनीनं 80ची स्पीडवर लॉक केलेली आहे. आता आम्हाला शोरूमवाले म्हणले की बाबा तुमच्या 120च्या पुढं पण जाऊ शकतो आपण, पण आम्ही 120वर लॉक करणार आहोत. बघा मित्रांनो पुढं बघा किती चांगली म्हणजे एकदम भारी फील होत आहे आम्हाला. आणि ही गाडी पण एकदम चांगली चालली असं मला वाटायला की माझ्याकडे स्विफ्ट कार आहे असं वाटायला की मी कारच चालवतो. इंजनचा आवाज नाही काय नाही एकदम बेटर फील व्हायली आम्हाला. आणि आम्हाला आनंद पण होत आहे की आम्ही ही गाडी घेतली, देवानं घडवली. साईबाबाचा आज गुरुवार आहे, साईबाबाचे आम्ही भक्त आहोत आणि ही आम्ही गुरुवारच्या दिवशी आज पूजा केली. आम्हाला तो कसं पाडव्याला गाडी घ्यायची होती, माझ्या भावाची इच्छा होती बाबा चला आजच घेऊन टाकू. ठीक आहे म्हणलं ओके चला घेऊन टाकू, गुरुवार आहे चांगला दिवस आहे आपला. तर गाईज आपण आता जात आहोत. हे वरून वसमत बायपास बनत आहे. तर आता 2 ते 4 दिवसामध्ये हा रस्ता खुलन, कारण की आतापर्यंत तर हा खुलला नाही. तर आपण या साईडनं जात आहोत, तुम्ही पाहू शकता. आता अण्णाला बोलता येणार नाही कारण की एवढा रस्ता संपल्यावर